जगातील राजकारण वेगाने बदलत आहे. मोठ्या राष्ट्रांचे निर्णय आता फक्त त्यांच्या सीमांपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्याचा परिणाम इतर देशांवर सुद्धा होतोय. अशा काळात भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न अधिक गंभीर बनतोय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका लक्षवेधी आणि खूप महत्वाची आहे. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न राजकारणाच्या पलीकडचे आहेत. ते थेट देशाच्या स्वाभिमानाशी आणि स्वनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित आहेत. अमेरिकेच्या कार्यकारी आदेशांमुळे भारताच्या ऊर्जा खरेदीवर देखरेख ठेवली जाणार असल्याची बाब समोर आली. हा मुद्दा छोटा नाही. भारत कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचे आहे हे स्वतः ठरवतो. तो निर्णय राष्ट्रीय हित, किंमत, उपलब्धता आणि दीर्घकालीन गरजा पाहून घेतला जातो. जर या निर्णयावर बाहेरून अटी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो विषय गंभीर आहे. प्रकाश आंबेडकर यांनी याच मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. भारताचे धोरण दिल्लीमध्ये ठरवावे, दुसऱ्या कोणत्याही राजधानीत नव्हे, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. व्यापारी करारांचा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. भारतीय वस्तूंवर अमेरिकेचे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याच वेळी अमेरिकन वस्तूंना सवलती मिळतात, तर त्याचा परिणाम आपल्या उद्योगांवर आणि रोजगारावर होतो. वर्षानुवर्ष भारताने जागतिक व्यापार व्यवस्थेत विकसनशील देश म्हणून आपली भूमिका मांडलेली आहे. आज जर त्या भूमिकेत बदल होत असेल तर त्याबाबत स्पष्ट चर्चा होणे गरजेचे आहे. संसदेला माहिती दिली पाहिजे, नागरिकांना सत्य कळले पाहिजे. हे मागणी चुकीची नाही, उलट लोकशाहीत ती अत्यावश्यक आहे. संरक्षण खरेदीचा प्रश्न तर आणखीनच संवेदनशील आहे. MRFA कार्यक्रमाअंतर्गत 114 राफेल विमानांच्या खरेदीची चर्चा सुरू आहे. ही विमाने तयार करण्याची कंपनी डसॉल्ट एव्हिएशन भारताला पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतर देणार नसल्याची माहिती समोर येत आहे. जर भारतीय वायुदलाला त्या विमानांचे सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे अद्ययावत करता येत नसेल तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. युद्धाच्या परिस्थितीत तांत्रिक स्वातंत्र्य अत्यंत महत्वाचे असते. आत्मनिर्भरतेच्या घोषणा आणि प्रत्यक्ष करार यामध्ये अंतर राहू नये अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. याशिवाय रशियाने अधिक प्रगत Su-57E विमान आणि पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतराची ऑफर दिल्याची चर्चा होती. मग निर्णय वेगळ्या दिशेने का गेला हा प्रश्न विचारणे चुकीचे नाही. संरक्षण व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे, तो भावनेचा नाही, हे येथे लक्षात घेतलं पाहिजे. राफेलसाठी आवश्यक असलेल्या काही घटकांवर अमेरिकन नियंत्रण लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाले तर भविष्यात या प्रणालीवर अप्रत्यक्ष बाह्य नियंत्रण येऊ शकते. हा विषय तांत्रिक वाटला तरी त्याचे परिणाम मोठे असतात. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक बाब विचारपूर्वक आणि स्पष्टतेने हाताळली पाहिजे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व मुद्द्यांना एकत्र जोडले. त्यांचा आरोप एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर त्याची जी चिंता आहे ती देशाच्या निर्णय स्वातंत्र्याबद्दल आहे. त्यांनी शांततामय आणि कायदेशीर आंदोलनाची हाक दिली आहे. आंदोलन म्हणजे फक्त गोंधळ नसतो, तर ती जबाबदारीची मागणी असते. सरकार कोणतेही असो, पण ते जनतेपुढे उत्तरदायी असते, जनतेला उत्तरदायी असते. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक जागतिक दबावांना तोंड दिले. आपला परराष्ट्र धोरणात संतुलन राखण्याची परंपरा आहे. कोणताही एक महासत्तेचा छायाखाली जाणे ही भारताची ओळख नाही. मैत्री असावी, सहकार्य असावे, पण अंतिम निर्णय भारताच्या हिताचा असावा, ही अपेक्षा देशभक्तीचीच आहे. आज प्रश्न हा नाही की कोण सत्तेत आहे, प्रश्न हा आहे की भारताचे धोरणात्मक निर्णय किती स्वतंत्र आहेत. ऊर्जा खरेदी, व्यापार, संरक्षण व्यवहार या सर्व गोष्टी थेट देशाच्या भविष्याशी संबंधित आहेत. अशा वेळी प्रश्न विचारणारे नेतृत्व आवश्यक असते आणि ते काम वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केले. राष्ट्राचा स्वाभिमान भाषणांमधून नसतो, तर तो निर्णयांमधून दिसतो. त्या निर्णयांवर प्रकाश टाकण्याची आणि त्याबाबत स्पष्टता मागण्याची गरज असते. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ती मागणी केली आहे आणि म्हणून त्यांच्या भूमिकेचे स्वागत करणे म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाचा अधिकाराच्या बाजूने उभे राहणे, भारताच्या स्वाभिमानाच्या बाजूने उभे राहणे. धन्यवाद. जय भीम.